तसं बघायला गेलं तर ढोकळ्याचे अनेक प्रकार आहेत। तर आज आपण पाहणार आहोत डाळ तांदळापासून ढोकळा प्रीमिक्स कसं तयार करायचं, तेही अगदी योग्य प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे। तर नक्की करून बघा ढोकळा प्रीमिक्स। नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे। तर आज आपण बनवणार ढोकळा प्रीमिक्स। या आधी मी तुमच्यासोबत बेसनाचा ढोकळा शेअर केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मिश्र डाळ तांदूळाचा ढोकळा प्रीमिक्स कसं बनवायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तसं बघायला गेलं तर ढोकळ्याचे अनेक प्रकार आहेत, पण तो ढोकळा कधी कधी बिघडतो, तर कधी फसतो, तर कधी छान टम्म फुगतो। पण आज जे आपण प्रीमिक्स बनवणार आहोत ते अगदी योग्य प्रमाणात आहे, त्यामुळे ढोकळा बिघडण्याचा प्रश्नच येत नाही। तर तेच पीठ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हे आपण मिश्र डाळ तांदूळापासून हे पीठ तयार करणार आहोत। अगदी प्रमाण योग्य सांगितलेलं आहे। मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही ढोकळा प्रीमिक्स बनवून ठेवू शकता। हे पीठ एकदाच बनवा आणि 3-4 महिने यापासून तुम्ही ढोकळा बनवू शकता। तर हा ढोकळा करते वेळी फक्त आपल्याला त्यामध्ये थोडं तेल आणि पाणी मिक्स करायचं आहे आणि आपला ढोकळा 15 मिनिटात तयार होणार आहे। कधीही न बिघडणारा, कधीही न चुकणारा, न फसणारा ढोकळा प्रीमिक्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला मग ढोकळा प्रीमिक्स बनवूया। तर ढोकळा प्रीमिक्स बनवण्यासाठी आपल्याला लागणारे तांदूळ, हा मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे, उडद डाळ आणि हरभऱ्याची डाळ। तर याचं मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगते। सर्वात आधी यासाठी आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे। कुठलंही जे भांडं तुमच्याकडे असेल ते भांडं तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये घेतलेली आहे मी 1 किलो राशनचे तांदूळ। 1 किलो तांदळासाठी इथे घेतलेली आहे 1/4 किलो चना डाळ। 1/4 किलो चना डाळ सुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे आणि यासाठीच घेतलेला आहे मी इथे 1 पाव उडद डाळीचा सोल घेतलेला आहे। तर उडद डाळीचा सोल 1 पाव म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचा 1/4 भाग इथे आपल्याला घ्यायचा आहे। तर हे सर्व मिश्रण असं एकत्र कालवून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला ह्या सर्व ज्या डाळी आहे आता तुम्ही एकत्र केल्यावर ह्या हवं तर पाण्याने धुवू शकता। पाण्याने धुवून याला फॅनमध्ये रात्रभर सोकू द्यायचं आहे। जर आता पावसाळ्यात तुम्ही हे पीठ करत असाल तर हे फक्त ओल्या कॉटनच्या कपड्याने हे सर्व मिश्रण पुसून घ्या। त्यानंतर 24 तास फॅनमध्ये सोकवत ठेवा आणि त्यानंतर गिरणीतून असं छानसं, जास्त बारीकही नाही किंवा जास्त जाडसरही नाही, एकदम असं रवाळसर असं पीठ करून आणा, ज्याप्रमाणे बघा मी करून आणलेलं आहे। तर आता आपलं पीठ बनवून तयार आहे। त्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या अशा वस्तू टाकायच्या आहेत। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 60 ग्रॅम सोडा घेतलेला आहे, त्याचबरोबर 60 ग्रॅम निंबू सत्व घेतलेला आहे आणि त्यामध्ये 80 ग्रॅम मीठ टाकलेलं आहे आणि 80 ग्रॅम साखर। तर साखर आणि मीठ आता कसं मोजायचं, तर जेवढं आपण निंबू सत्व घेतलेलं आहे त्याच वाटीने तेवढंच आपल्याला साखर घ्यायची आहे आणि तेवढंच इथे मीठ घ्यायचं आहे। तर हे सर्व असं एकत्र करून मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला 1 छोटा चमचाभर हळद टाकायची आहे। हळद जास्त टाकायची नाही, कारण हळदचं प्रमाण जर जास्त झालं तर ढोकळा हा लाल पडू शकतो। त्यामुळे हळद एकदम छोटा चमचाभरच घाला, जिथे मी घालते तेवढी छोटी चमचाभर हळद। आता आपण निंबू सत्व, साखर, सोडा आणि मीठ हे जे मिश्रण मिक्सरमधून काढलेलं होतं ते सर्व मिश्रण यामध्ये मिसळून घेणार आहोत आणि हे सर्व मिक्स केल्यानंतर ते आपल्याला पीठ चाळणीने या प्रकारे चाळून घ्यायचं आहे। चाळणीने चाळल्यामुळे काय होतं की हे जे आपण निंबू सत्व, सोडा, मीठ, हळद हे जे सर्व साहित्य घातलेलं आहे ते छान मिक्स होतं। त्यासाठी आपल्याला हे पीठ चाळणीने 2 वेळा चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 वेळा हे पीठ छान एका मध्यम, म्हणजे खूप जास्त बारीकही नाही, खूप जाडही नाही, अशा एका चाळणीने हे पीठ चाळून घेत आहे, म्हणजे आपण घातलेले ते सर्व मिश्रण छान यामध्ये एकसारखं मिक्स होईल। काही वरती गोळे असेल तर ते पुन्हा मिक्सरमधून काढून घेऊ शकतो आपण। तर आता हे पूर्ण पीठ 2दा चाळून झालेलं आहे। तर आता हे पीठ आपल्याला एका स्वच्छ भरणीत, छान कोरडं केलेली पुसून घेतलेल्या भरणीमध्ये आपल्याला हे भरायचं आहे, कारण याला थोडंही पाणी लागता कामा नये। हे पीठ खराब होऊ शकतं, त्यामुळे एका हवाबंद डब्यात आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। तर मी एका पॅक भरणीमध्ये हे पीठ ठेवलेलं आहे।
हे पीठ आपण 6 महिने ते 4 महिन्यापर्यंत वापरू शकतो। तर आता बनवलेल्या प्रीमिक्सपासून आपण इथे ढोकळा बनवणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा करत आहात त्या भांड्यामध्ये सर्वात आधी पाणी गरम करायला ठेवा आणि नंतर ज्या भांड्यात तुम्ही ते सारण ओतणार आहात त्या भांड्याला तेल लावून घ्या। तर मी इथे एका ताटामध्ये हे पीठ टाकणार आहे आणि त्यामध्येच ढोकळा बनवणार आहे। तर सर्वात आधी मी या ताटाला असं छान सर्वीकडून तेल लावून घेते आहे। हे सर्व तयार झाल्यानंतर आपण ढोकळा प्रीमिक्स एकत्र करून घेऊया। तर यासाठी मी इथे 3 वाट्या प्रीमिक्स घेतलेला आहे। या वाटीने मी 3 वाट्या प्रीमिक्स मोजून घेतला आहे। त्याच वाटीने इथे लागणार आहे मला 3 वाटी प्रीमिक्ससाठी इथे मला 4 वाट्या पाणी लागलेलं आहे। तर हे मिश्रण असं पूर्ण भिजवून घेतलेलं आहे आणि भिजवून झाल्यावर लगेच आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्या भांड्यामध्ये असं ओतून घ्यायचं आहे। सर्व या भांड्यामध्ये ओतून घेण्याआधी आपलं पाणी सुद्धा उकळी आलेलं असलं पाहिजे, कारण ढोकळा प्रीमिक्स एकत्र केल्यावर लगेच त्याला हीट मिळाली पाहिजे। बघा इथे पाणी गरम झालेलं आहे आणि लगेच हे ढोकळ्याचं ताट मी यावरती ठेवून दिलेलं आहे। झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटे हे असंच ठेवायचं आहे। अजिबातही उघडून पाहायचं नाही, कारण सोळ्याला त्याचं काम आपल्याला करू द्यायचं आहे। तर इथे बघा 10 मिनिटांनी मी चेक केलं तर ढोकळा आपला पूर्ण बनून तयार झालेला आहे। तर बघा किती छान आणि फुगलेला ढोकळा आपला बनलेला आहे। तर या ढोकळ्याला असंच थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यावरती कळेला तो आपोआप सुटतो आणि त्यानंतर तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही ढोकळा कापून घेऊ शकता। तर बघा झालाय ना छान मार्केटसारखा ढोकळा। तर बघा ढोकळ्यासाठी जी फोडणी तयार केली आहे ते मी यावर टाकून घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान ढोकळा बनलेला आहे या प्रीमिक्सपासून। असं प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवू शकता आणि ऐन वेळेवर तुम्हाला कधी ढोकळा लागला तेव्हा तुम्ही असा परफेक्ट ढोकळा बनवू शकता। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगाल।